स्वागत आहे अक्षदा ब्लॉग्समध्ये आणि सगळ्यांना शुभ सकाळ। आता सकाळचे वाजले आहे 7:30 आणि मी लवकरच उठलेली। लवकर म्हणजे मी 6:30ला उठलेली, कारण आज जरा ना लेट जायचं म्हणून। नाही मला जेव्हा लवकर जायचं असतं तेव्हा मला ना 5:30-6 वाजेपर्यंत उठावं लागतं, कारण पुढचं खाऊ करून परत भाजी चपाती करून जावं लागतं, त्यामुळे टिफिन बनवून घेऊन जावं लागतं। त्याचं पण केलं आहे, आज थोडी लेटच जाणार आहे कारण आज रामनवमी आहे, तर थोडंसं आवरूनच जाईल। आणि ते कसं आहे, तर चहा ठेवलं आहे, दूध ठेवलं आहे तापवायला, तर दूध गरम झालं आहे आणि ते छान असे ना फोनवर श्रीरामची गाणीसुद्धा लावले। तर चला आता ना मग मी आता आंघोळ वगैरे करून घेते, मी तुमच्याशी बोलते। आत्ताच आंघोळ झाले आणि आता 8:30 वाजले, तर मला लवकर लवकर आवरायचं आहे कारण मला जॉबला पण जायचं आहे, त्यामुळे तर आता म्हटलं लवकर आंघोळ वगैरे करून घेते। आणि आता इथे ना ध्रुवसाठी खाऊ बनवते, परत तोही आता उठेलच, तर त्याचा उठायचा टाईम होतो, मी निघते आणि तोपर्यंत तो उठतोच। तर ते म्हटलं त्याचा खाऊ बनवते आणि त्याच्या आज खाऊमध्ये ना तिखट शेवाळे आपल्या असतात ना त्याच बनवते। ते बघा शेवाळ्या घेतल्या, ते अजून बारीक करून घेणार मी। इथे कांदा टोमॅटो पण कट करून ठेवले आणि मला टोमॅटोची चटणी पण करायची आहे, तर त्यासाठी ते कांदा टोमॅटो आणि ते कणिक पण मळून ठेवलं आहे। आता सगळ्यात अगोदर ध्रुवचा खाऊ बनवून घेते। ते बघा ध्रुव पण आता उठला आहे आणि ध्रुवचा खाऊ पण रेडी झाला आहे। तर अशा पद्धतीने मी शेवाळ्याची तिखट शेवाळे बनवलेत ध्रुवसाठी। तर त्याला आता जरा थंड होऊन देते, त्याला अगोदर ना ते तोंड धुते, हातपाय धुते आणि मग नंतर त्याला थोडीशी चूळ भरायला सांगते आणि नंतर मग ध्रुवला खायला देणार मी सकाळी तुमच्यासोबत सकाळीचं माझं जे रुटीन होतं जॉबवर जायच्या अगोदर ते तुम्हाला मी दाखवलं। आणि नंतर पूजा वगैरे मी आणि आज गुरुवार होता, रामनवमी होती, तर पूजा पण केली आणि ना खूप उशीर होत होता म्हणून काही व्हिडिओ मी परत स्टार्ट नाही केला, तुम्हाला दाखवली पण नाही मी पूजा केलेली वगैरे। आणि मग उशीर होत होता, मग पटापट रेडी झाली आणि लगेच जॉबवर गेली, कारण जॉबवर पण उशीर नको व्हायला, कारण हाफ डे पण घेतलेला त्यासाठी। आणि ध्रुव पण मग परत पाठी लागतो, मग त्यामुळे ना घाईघाईमध्ये ना निघून गेली, तर माझं राहूनच गेलं। तर माझं हाफ डे घेतलेला, तर मग लवकर घरी पण आली आणि मग आल्यानंतर फ्रेश वगैरे झाली, चहासुद्धा घेतला आणि मग देवबत्ती केली आणि पूजा केलेली तुम्हाला दाखवते। आणि घरी आल्या परत देवाला अगरबत्ती दिवा तर सकाळपासून चालूच होता, पण अगरबत्ती वगैरे लावली आणि सकाळी उंबऱ्याला पण हळदीचं लेपन केलेलं, आज गुरुवार होता, चांगला दिवसही होता रामनवमी। माझं सकाळी सगळं करून झालेलं आणि मग मी जॉबला गेलेली, तर ते माझं राहूनच गेलं दाखवायचं। मग आता घरी आल्यावर फ्रेश वगैरे झाले, आता तुम्हाला दाखवते। ते इथे बघा दिवा वगैरे केला आणि सकाळीच पूजा वगैरे पण केलेली आणि त्या हळदीचं लेपन पण केलं। आणि ध्रुव नाचून नाचून सगळं उंबरं पाय देतो ना, तर सगळं त्याच्या पाय आणि ध्रुव नाचून नाचून ना आत बाहेर करतो ना, तर ते बघ असं पाय देतो उंबऱ्यावर आणि बाहेर जातो, परत आत येतो, मग सगळं त्या हळदीचं लेपन सगळं त्याच्या पायावरच लागतं, तर त्यामुळे काय आता जास्त दिसलंही नसेल, पण सकाळी मी छान केलेलं। आणि बघा त्याला असं नुसतं बाहेर पाहिजे आणि मग बिचारी मम्मी 10 वेळा उठून त्याला घेत असते। तर आता जेवणाला काय करायचं बघते आणि स्वयंपाक पण लवकर उरकूनच घेते, परत उशीर नको व्हायला। तर आता मम्मी स्वयंपाक काय करायचं आहे? काय करायचं आज उपवास पण आहे आणि स्वामींना पण आता काहीतरी नैवेद्य दाखवायला लागेल। मग काय करायचं, चला मी डिसाईड करते आणि मग तुम्हालाही सांगते की काय डिसाईड झालं ते, कारण ध्रुव ना लय मस्ती करतो, सारखं रडत असतो। तर चला मी डिसाईड करते काय बनवायचं आणि तुम्हाला पण सांगते। आणि कीर्ती पण जॉबवरून आले, ती पण फ्रेश झाली आणि ती आता देवाला प्रसाद दाखवते। आणि ना तिने आज चाफ्याची फुलं आणले, एवढं छान सुगंध सुटला ना घरामध्ये चाफ्यांच्या फुलांचा मस्त, आणि तिला ट्रेनमध्ये भेटलं, देवाला दाखवायचं ते छान, किती मस्त वास येतो, खरंच खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतंय। आणि
मला पण सकाळी आणायची होती फुलं, पण मी काही विसरून गेली, पण तिने आणलं. आणि प्रकट दिना दिवशी तर आहे ना चाफ्याची फुलं ही भेटतच नव्हती मार्केटमध्ये. किती शोधली पण कुठे चाफ्याचं फूल हे भेटलंच नाही. आणि आज हे कीर्तीला भेटलं आहे. आणि ती बघा स्वामींच्या इथे ठेवते. आणि घरात असं चाफ्याचा सुगंध सुटलेला आहे आणि खरंच खूप छान फ्रेश वाटतंय. मी मगाशी दिवाबत्ती केली, पण आता तिचाही आज म्हणजे तिचा पण उपवास असतो, तर तीही आल्यावर अगरबत्ती लावते, हात जोडते. आणि आता डिसाईड झालं आहे की आता रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवायचं आहे. तर आज साधं सिंपलच आहे, उपवास पण आहे म्हणून. तर वरण भात चपाती आणि ना वांग्या बटाट्याची भाजी, जसं आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये खातो ना तशीच मी सेम बनवणार आहे. पण मी माझ्या पद्धतीने साधी सोपी सिंपल रेसिपी असणार आहे आणि तुमच्यासोबत पण मी ती रेसिपी शेअर करते. आणि तुम्ही पण एकदा नक्कीच मी माझ्या पद्धतीने जशी बनवणार आहे ना तशी तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा. तर चला आता मी काय काय साहित्य घेतले आणि मी कशी बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते. मी आता काय काय घेतले बघा. कांदा घेतलाय, एक कांदा घेतलाय, खोबरं घेतलंय सुक्कं, इथे ना थोडेसे तीळ, शेंगदाणे घेतलेत म्हणून मी थोडेसे तीळ घेतलेत. आपल्याला एक टेस्ट पाहिजे म्हणून इथे कोथिंबीर स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतली आहे. आणि ते सुद्धा ना वांगा बटाटा पण चिरून घेतला आहे. तर बघा आता आम्हाला 5 जणांसाठी पाहिजे म्हणून मी एवढी भाजी घेतली. तर तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता. 4 ते 5 अशी ना मीडियम साईजची वांगी आणि 4 मीडियम साईजचे बटाटे घेतले. आणि याच्यामध्ये ना मीठ टाकून ठेवलं आहे जेणेकरून हे काळं नाही पडलं पाहिजे वांगा आणि बटाटा त्यासाठी. तर आता इथे मी सगळ्यात अगोदर कढई ठेवली आणि गरमसुद्धा झाली कढई. त्याच्यामध्ये ना आता मी हे शेंगदाणे आणि तीळ ना थोडे भाजून घेते. थोडे भाजून घेतले की कशी एक टेस्ट येते चांगली. हे बघा तीळ उडायला लागले. आपली सालपट निघते. हे बघा एवढे मी असे आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून ना मी खोबरं आणि थोडंसं ना हा गरम मसाला घेतलाय जो घरामध्ये होता तोच घेतलाय. आणि याच्यामध्ये लसूण नाही आहे आणि अद्रक नाही आहे, तर मी माझ्याकडे नव्हतं म्हणून मी आता स्किप केलं आहे. आणि मग तुम्ही लसूण आणि अद्रक याच्यामध्ये घ्या. त्याच्यामध्ये आता मी थोडंसं कढईमध्ये थोडंसं तेल टाकते. हे बघा आता याच्यामध्ये मी तेल टाकलं आणि आता हे खोबरं मी याच्यामध्ये थोडंसं भाजून घेणार आहे. आणि खोबरं भाजून झालं की कांदासुद्धा भाजून घेईल. थोबड मिक्सरला वाटून घेते. तर याच्यामध्ये बघा मी चांगलं भाजून घेतलं आहे कांदा आणि खोबरं. लसूण नाही आहे माझ्याकडे आणि अद्रक पण नाही म्हणून मी स्किप केलं. तर आता मी जे आहे कांदा आणि खोबरं तेवढंच वाटून घेणार आहे. तर आता मी वाटून घेते आणि इथे तीळ आणि शेंगदाणे पण वाटून घेतले. तर कढई पण छान कढई गरम झाली आणि त्यामध्ये ना आता 2 चम्मच तेल वतले मी. आणि जो मसाला मी वाटून घेतला आहे ना तो ह्याच्यामध्ये आता मी टाकून घेते. आता मी जो वाटून घेतला ना कांदा खोबरं ते तेलामध्ये फ्राय केलं. त्यामध्ये आता लसूण तर नव्हता म्हणून आहे लसूण आणि अद्रकची पेस्ट आहे ती टाकते. जेमतेम 1 चम्मच बस होईल. अद्रक लसूण पेस्ट टाकली. त्यानंतर आपलं लाल तिखट टाकते. त्यानंतर हळद, त्यानंतर गरम मसाला, त्यानंतर पावभाजी थोडासा मसाला असे मी मसाले टाकून घेतले. चवीनुसार मीठ. आणि आता चांगलं टाकून हलवून घेतलं. मसाला जरा तेल सुटेपर्यंत ना मी फ्राय करून घेईल. आणि त्यानंतर मी शेंगदाण्याचं कूट पण लगेच टाकून गेले जातं. तर ते झाकण ठेवलेलं आणि 2 मिनिटं झालेत. आणि ना जे मिक्सरचा मसाला होता ना ते थोडंसं पाणी टाकलेलं आणि ते त्याच्यामध्ये 2 मिनिटांना मसाला चांगला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतला आहे. आणि आता जे आपण शेंगदाणे आणि तीळ भाजून मिक्सरला वाटले ना तर त्याच्यामध्ये ॲड करूया. आणि हे पण 2 मिनिटं ठेवून देऊया. आता 2 मिनिटं झाले परत.
आणि याच्यामध्ये आपले तीळ पण आणि शेंगदाणे पण चांगले मसाल्यामध्ये एकजीव झालेच आहेत आणि मसाल्याचा छान सुगंध पण सुटला आहे. आणि तुम्ही पाहिजे त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला असतो ना आपला, तोही ॲड केला तरी चालेल. आता हे वांगा बटाटा याच्यामध्ये टाकून घेऊ. याच्यामध्ये टाकून घेतला आणि याच्यात कधीच आपण कोथिंबीर पण टाकून घेऊ. आणि आता याला एकजीव करून घेऊ मस्त मसाल्यामध्ये. कलर पण किती छान आला, तेलही छान सुटलं आणि मसाला पण चांगला आपला फ्राय झाला. आणि याच्यामध्ये ना लग्नातली भाजी थोडी ना ग्रेव्ही टाईप असते म्हणून मी थोडीशी अशी ग्रेव्हीच ठेवणार आहे. हे बघा आता याच्यामध्ये ना मी 1 ग्लास पाणी वतलं आणि थोडंसं कोमट गरम पाणी वतलं आहे मी. आणि तुम्ही बघू शकता भाजीला कलरही किती छान आला आहे. आता याला मी वांगे आणि बटाटे शिजेपर्यंतच ठेवणार आहे. मग झालं की एकदा तुम्हाला मी परत एकदा दाखवते. तर ही बघा झाले आणि मी थोडीशीच अशी ग्रेव्ही ठेवली, जास्त सुकी पण नाही केली आणि जास्त ग्रेव्ही पण नाही ठेवली. आपली आपली चपातीसोबत अशी व्यवस्थित खायला येईल ना अशीच ठेवले. हे बघा आणि कलरसुद्धा खूपच छान आला आणि मस्त सुगंध पण येतो आहे भाजीचा. तर आता खाऊनसुद्धा तुम्हाला सांगते, रिन्यू देते. आता मम्मीला सांगते रिन्यू ते म्हणून. घरामध्ये आल्याच ना चाफ्याचा एवढा छान सुगंध सुटला आहे ना, खूपच छान वास येतो आहे. आता मम्मीला मी रिन्यू द्यायला सांगते. आणि इथे बघा ध्रुवची कशी मस्ती चालू आहे. भाजी सांग कशी लागते. लग्नातल्या पंक्तीसारखीच लागते की अजून वेगळी काय टेस्ट लागते. आणि ते ध्रुवचं रडणं चालू आहे. छान झाले, म्हणजे एक अशी टेस्ट वाटते जशी लग्नामध्ये असते तशी थोडी टेस्ट वाटते भाजीला. आणि मग तशी थोडीशी स्पायसी जशी तिखट झाली पाहिजे ना वांगे बटाट्याची तशी झणझणीत मस्त भाजी झाली. ओके मस्त आहे. आता ध्रुवला पण मला आता भाजीचा रिन्यू भेटला, तर तुम्ही पण एकदा नक्कीच अशी भाजी ट्राय करा. आपली साधी सोपी पद्धत आहे आणि 10 ते 15 मिनिटात लगेच झटपट होणारी रेसिपी आहे. तर आता मी पण जेवून घेते आणि हा व्हिडिओ इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत काळजी घ्या आणि सर्वांना गुड नाईट. बाय.